आपल्यासोबत कृषी मंत्री आहेत. खरं तर अधिवेशन हे विदर्भात होते आणि विदर्भात अधिवेशन होत असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अद्यापही मराठवाडा अख्खा खरडून गेला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि त्याच्या संदर्भात काय मत? आता नुकसान भरपाई मिळालं नाही हे म्हणणं मला तर बरोबर वाटत नाही. ठीक आहे, अजून काय राहिलं असेल त्याबद्दल तुमच्या म्हणण्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण या सरकारने साधारणतः 32 GRच्या माध्यमातून 21,000 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे. आम्ही जरी राज्याचे मंत्री असलो तर शेवटी पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. तेव्हा शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचं सुख, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्याच्या अडचणी याची आम्हा सर्वांना समज असल्यामुळं या सरकारच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, जेवढ्या जास्तीत जास्त जो माझा शेतकरी आज अडचणीत आहे, अडचणीला शेतकऱ्याला मदत कशी होईल ती प्रयत्न आमचा सर्वांचा चाललेला आहे. अतिवृष्टी ही तर मदत झालेलीच आहे. अजून ते मदत म्हणणार नाही की 100%च मदत, अजून काय रक्कम, अजून काय बाकी काय पंचनामे काय अपुरा किंवा ते अहवाल अजून अपूर्ण असेल, अजूनही आम्ही मदत करतोय. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आणि राज्य सरकारच्या वतीने ही अतिवृष्टी मदत झालीच, पण कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा लवकरच मला सर्वांना माहिती आहे की परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आपण केलेली आहे. त्या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला मिळेल आणि साधारणतः माझ्या अडचणीच्या शेतकऱ्याला 30 जून पूर्वी ही कर्जमाफी दिली जाईल. हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि शेतकरी संघटनेचे नेते या सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. जे राज्य सरकारने ज्यांना जी कमिटमेंट दिले किंवा जे आश्वासन दिलेले त्या आश्वासनाची पूर्तता या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे करतील. आणि कृषी मंत्री म्हणून माझ्या शेतकऱ्यांना ज्या काय करणं आजच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे किंवा शेतकऱ्यांना कुठल्या सवलती किंवा कुठल्या गोष्टी किंवा कुठली योजना आणली पाहिजे, शेतकरी हिताची आणली पाहिजे, तो आणण्याचा प्रयत्न एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी दररोज 7 ते 8 आत्महत्या होतात असं विरोधक म्हणतायत. काय सांगाल त्यांचं? तर विरोधकांचं काम करायचं असतं. शेवटी आत्महत्या ही काय चांगली गोष्ट नाही. आपल्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना एकच आव्हान करायचं आहे की ही शेवटी परिस्थिती 100% अडचणीची आहे. काही गोष्टी हवामान बदलामुळं जे आपण पीक पेरतो, आपण जे शेतामध्ये फळबाग घेतो त्याचं नुकसान होतंय, काही गोष्टीमध्ये चढउतार होतोय, पण याचा अर्थ ह्याला उत्तर आत्महत्या नाही आहे. निश्चित हे सरकार हे तुमच्या पाठीमागं आहे, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करील. त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. आणि आत्महत्या शेवटी आपली घरातली मुलं असतील, मुली असतील, बायको असेल, कुटुंब असेल, हे कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे. आणि आपण जर असा निर्णय घेतला तर त्या कुटुंबाला किती त्यानंतर त्रास होईल हे आपण सर्वांनी जाणावं. त्यामुळे माझी शेतकरी बांधवांना काळजी करू नका. हे सरकार तुमचं सरकार आहे, तुमच्या घरचं तुमच्यासाठी आहे. निर्णय घेताना तुमचा हित देऊनच आम्ही करणार आहोत. त्यामुळे आत्महत्या हा विषय त्यांनी करू नये, मी त्यांना माझ्या शेतकरी बांधवांना विनंती. धन्यवाद. आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्यासोबत होते कृषी मंत्री दत्ता भरणे मामा जे आहेत. त्यांनी स्वतः सांगितलं की मी शेतकऱ्याचं मूल आहे, शेतकऱ्यांच्या भावना मला कळतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या करू नये. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांनी ते कबूल देखील केलं आहे. त्यांनी मान्य केलं आहे की काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी आहेत, त्याच्यामुळे त्यांना कर्जमाफी जे नुकसान भरपाई आहे ती मिळाली नसेल, पण लवकरच त्यावरती नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन देखील या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी दिलं आहे. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, नागपूर.